सर्व शिक्षकांना केबिनमध्ये मी आज बोलवलेलं आहे, कारण ही तसं खासच आहे. आपल्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला आहे. सर्व शिक्षकांचं अभिनंदन. सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे यावर्षी, आणि पुढच्या वर्षी हा पुरस्कार कायम मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या वर्षी मुलांची शिस्त, गेल्या वर्षी मुलांचं मेरिट यामध्ये यावर्षी खूप सुधारणा झालेल्या आहेत, आणि याचं सर्व क्रेडिट तुम्हाला आणि मुलांनाही जातं. आपण असेच प्रयत्न सुरू करणार आहोत, चालू ठेवणार आहोत, अजून प्रयत्न करणार आहोत. पण जर समजा पुढच्या वर्षी आपल्याला हा पुरस्कार मिळाला नाही, तर आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. मुलांचंही अभिनंदन करण्यासाठी आपण पेरेंट्स आणि मुलांची एक जॉईंट मीटिंग घेऊ. आपल्या सभागृहात ती आयोजित करू. त्याची डेट मी लवकरच डिक्लेअर करेन. तूर्त या मीटिंगमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की या वर्षीसाठी आपले काय प्लॅन्स आहेत, अजून आपल्याला काय काय नवीन करता येईल, याची प्रत्येकाने आपापल्या परीने यादी मला समाविष्ट करा. आणि मग त्यावर विचार करून आपण फायनल करू की ह्या वर्षीचा प्लॅन काय असेल, आपण कशा प्रकारे मेरिट अजून वाढवू शकतो. 97% यावेळेचा रिझल्ट आलेला आहे, तो आपल्याला 100%वर न्यायचा आहे. आणि त्या 100%वरती आपल्या शाळेमधून काही ॲडिशनल मुलं मेरिट होल्डर असले पाहिजे. एवढंच नाही तर सामाजिक बांधिलकीमध्येही काही उपक्रम आपल्याला राबवता येतील का, याचाही आपण विचार करू.